आज जगामध्ये जी सगळ्यात मोठी क्रांती झाली ती शैक्षणिक क्रांती होती। त्या शैक्षणिक क्रांतीच्या उद्गात्या, महिला सबलीकरणाच्या प्रणेत्या म्हणून संपूर्ण जग क्रांतिज्योती सावित्रीमाईंना ओळखतं। खऱ्या अर्थानं इंग्लंडमध्ये जी क्रांती घडली त्या क्रांतीमध्ये तिकडचे सगळ्या महिला त्याच्यामध्ये सगळ्या समाविष्ट होत्या। त्याच्यामुळे शिक्षणाची द्वारं त्यांच्यापर्यंत लवकर खुली झाली आणि आपल्या सगळ्याला ज्ञात असेल की जी वैचारिक भूमिका मांडली गेली महिला नेत्यांकडनं, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी तिथं बरेच प्रयत्न झाले, त्यासाठी बऱ्याच महिलांनी योगदान दिलं। पण भारतात काय अशी परिस्थिती नव्हती। भारतामध्ये दलित असतील, वंचित असतील, बहुजन असतील आणि सगळ्यात मोठ्या महिला असतील या शिक्षणापासून वंचित होत्या आणि म्हणून या सगळ्या वंचितांसाठी एक बुलंद आवाज म्हणून क्रांतीची ठिणगी टाकण्याचं काम लोकनायक, महानायक, खऱ्या अर्थानं संघर्षरत्न महात्मा फुलेंनी या मातीमध्ये केलं आणि अगदी त्यांना तोडीस तोड जोड देऊन सावित्रीमाईंनी हे काम पुढं नेलं। भारताच्या पहिल्या शिक्षिका, पहिला महिला मुख्याध्यापिका, पहिल्या साहित्यिका, पहिल्या बंडखोर लेखिका, पहिल्या कवयित्र्या, अशा कितीतरी मान खऱ्या अर्थानं सावित्रीमाईंना जातो आणि त्यांच्या या संघर्षामुळे, दगडगोटे खाल्ल्यामुळे त्यांनी सगळा हा खऱ्या अर्थानं यातनांचा सगळ्या सहन करून त्यांनी स्त्री शिक्षणासाठी काम केलं आणि सगळ्या महिलांना या ठिकाणी प्रवाहित करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे। मी हाच संदेश देईल की आज आत्ताच जे बोललेले आहेत करे पाटीलजी, की कुठल्याही क्षेत्र असू द्या त्यामध्ये आता स्त्रिया पाठीमागे नाही आहेत। आपल्या राष्ट्रपती पदापासून पंतप्रधान ते म्हणजे खालच्या लेवल नगरसेविकेपर्यंत किंवा सायन्सच्या कुठल्याही क्षेत्रात असतील आणि बाहेरसुद्धा विदेशातसुद्धा कल्पना चावला आपल्याला नाव ज्ञात आहेत। हे सर्व जे घडू शकलेलं आहे, हे स्त्री शक्तीचं जे योगदान लाभलेलं आहे ते कुठून तरी त्याचा उगम आपल्या भारतातून आणि क्रांतियाई आपल्या सावित्रीबाई फुले यांच्या योगदानातून जे घडलेलं आहे त्याचाच जो पुढे जाऊन आज महिलांच्या शिक्षणासाठी आणि इतर गोष्टींसाठी जो त्यांनी स्वतःवरून पुढे येऊन उपयोग करून प्रत्येक क्षेत्रात ज्या पुढे आलेल्या आहेत आणि खरंच आज आपल्याला अभिमान वाटतो की आज कुठलंही असं क्षेत्र नसेल त्यामध्ये त्या पाठीमागे असतील म्हणून। तर सर्वांना आज या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा आहेत। विशेष म्हणजे हजारो वर्ष ज्या मनुस्मृतीचा प्रभाव या भारतातल्या समाजरचनेवर होता, त्याच्यामध्ये वंचित आणि महिला या घटकांना शिक्षणाचा अधिकार नव्हता। अशा या संस्कारामुळं, हजारो वर्षाच्या संस्कारामुळं आणि त्याला छेद द्यायचं काम सावित्रीबाईंनी आणि ज्योतिरावजींनी फुलेंनी यांनी केलं। त्यांनी शिक्षणाची दारं ही वंचितांना आणि त्याचबरोबर महिलांना देखील उघडी केली आणि त्यामुळं आज आपण ही जी आहे ती क्रांती झालेली पाहतो की पहिला अशी वेळ होती की मुलींना शिकवलं तर एक वेगळं दृष्टिकोन त्या ठिकाणी असायचा। कारण आम्ही ज्यावेळेस कॉलेजला होतो सर, त्यावेळेस अगदी रुपयातले 10 पैसे मुली असायच्या आणि 90 पैसे मुलं असायची कॉलेजमध्ये असताना, म्हणजे अशी परिस्थिती होती। परंतु आत्ता आपण जर समाजामध्ये पाहिलं तर एखाद्या मुलींना जर शिकवलं नाही तर ते उलटं ते कुटुंबाला नाव ठेवलं जातात। पण तरीही आज राजकारणात, विधानसभेत, लोकसभेत महिलांचं प्रतिनिधित्व खूपच कमी आहे। ती अजून वर्तुळ पूर्ण व्हायला अजून वेळ आहे आणि अजूनही वंचित समाजामध्ये मी ज्या घटकांमध्ये काम करतो त्या घटकांमध्ये अजूनही 10-12 वर्षांच्या मुलींचं लग्न केलं जातं आहे, त्यांना शिक्षणापासून संधी मिळत नाही। तर खऱ्या अर्थाने आपण सगळ्यांनीच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनीच येऊन सर्वसामान्य माणसांनी या घटकांकडे सुद्धा, या घटकातील मुलींकडं लक्ष देणं गरजेचं आहे आणि हे सगळं पूर्ण वर्तुळ व्हायला अजून खूप संघर्ष करावा लागणार आहे। हीच या निमित्ताने आपण संकल्प करूया। धन्यवाद। आता तुम्ही एक सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना तुमची एक शैक्षणिक संस्था सुद्धा आहे। सध्याचं राजकारण पाहता शिक्षण हे फक्त नावापुरतं राहिलेलं आहे। बरोबर। आणि ज्या शिक्षणाची अपेक्षा सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंनी केली होती ते कुठेतरी आता महाग पडते, ती अपेक्षा कुठेतरी भंग होते। याविषयी काय सांगा? याच्यामध्ये एकतर शासनाचं जे धोरण आहे ते खूप उदासीन आहे। सगळं खाजगीकरणावर या ठिकाणी देशामध्ये भर दिला जातो आहे की आत्ता आपण जर मागच्या काही वर्षामध्ये ज्यावेळेस आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि त्या स्वातंत्र्यानंतर जी शासनाने जे शिक्षणात आपली जे उदारीकरण धोरण ठेवलं होतं
की सर्वसामान्य कुटुंबातली मुलं मुली शिकले पाहिजेत आणि ती मोठी झाली पाहिजे, शिक्षणातलं प्रबोधन घडलं पाहिजे. परंतु आत्ता आपण असं पाहतोय की जी शिक्षणामध्ये शासनामार्फत जिल्हा परिषदेचे शिक्षण असेल, इव्हन त्यांच्यामार्फत जी शिक्षणाची दारं असतील ते हळूहळू आता बंद व्हायला लागलेली आहेत आणि खाजगीकरणावर लोकांना भर दिला जातो आहे आणि त्याच्यामुळं वंचित घटकातल्या मुलांचं शिक्षण हे मागं पडत आहे. त्याच्यासाठी आपल्याला थोडा संघर्ष करावा लागेल. सावित्रीबाई फुलेंनी जे शिक्षणासाठी दारं उघडली सगळ्यांना, त्याचा आदर्श घेऊन ज्या महिलांनी शिक्षण घेतलं त्यांच्यामुळे आपल्या देशातल्या बऱ्याचशा लोकांचं जीवन हे सुसह्य झालं. मी स्वतः वैयक्तिक सांगतो, सावित्रीबाईंनी जे शिक्षणाचं दार दाखवलं किंवा शिक्षणाचे जे मार्ग दाखवला त्यानुसार शिक्षण घेतल्यामुळं मला एक सुशिक्षित आई मिळाली, सुशिक्षित पत्नी मिळाली. त्याचबरोबर माझी मुलगीही आता शिकत आहे. मलाही वाटतं की जर आयुष्यामध्ये सुसह्य व्हायचं असेल तर आपण महिलांना संधी दिली पाहिजे आणि त्यांनाही शिक्षणाची दारं जी उघडी आहेत त्याच्यामध्ये त्यांना मुक्तपणे विहार करू दिला पाहिजे. या दिवशी आज मी एवढंच 2 शब्द बोलतो. खरं माझंच उदाहरण सांगायचं म्हणजे खास सावित्री आईंच्या पुण्याईनं आणि आशीर्वादामुळं मला एक सुशिक्षित आई मिळाली. जुनी 7वी झाली. तिच्याच संस्कारामुळं माझा छोटा भाऊ उपजिल्हाधिकारी आहे आणि माझी जी भाऊजय आहे त्याची जी पत्नी आहे ती पण उपजिल्हाधिकारी आहे. हे पण सगळं श्रेय खास सावित्रीबाईंचं आहे. एवढं सांगेल, या ठिकाणी जेवढे काही लोक जमलेत, जेवढे काही बांधव, जेवढे काही प्रेमित, यांना मी एक कळकळीची विनंती करतो, विशेषतः महिलांना विनंती करतो की आपण मुलगा किंवा मुलगी हा भेद न करता आपण आपल्या मुलीला जे काही सर्वस्व आहे एवढं सगळं देऊन शिक्षण शिकवा आणि तिला स्वतःच्या पायावर उभा करा. एवढंच मी या निमित्तानं 100% सांगतो. मी तुमच्यासमोर आज का दिसत असेल तर त्याचं सगळे श्रेय सावित्रीबाईंना जातंच. तर त्यांनी जर स्त्री शिक्षणाचा पाया जर रचला नसता तर कदाचित आपण इथं दिसलो नसतो. त्यांनी आपल्यासाठी जो त्याग सहन केलेला आहे तो त्याग आपल्याला, त्या त्यागाच्या पाठीमागची जी भूमिका आहे ती आपल्याला कदाचित आज आपल्याला दिसली नसती. आपण सगळ्या स्त्रिया आज मानाने जगतो. आज जो आपल्याला मान मिळालेला आहे, आपण 4 चौघात येतो, प्रत्येक क्षेत्र आज आपण कवेत घेतलेलं आहे. थोडक्यात आपण आकाश कवेत घेतलेलं आहे. पण आकाश कवेत घेताना आपण थोडंसं पाठीमागे बघावं असंही मला वाटत असतं. सावित्रीबाईंनी जो संघर्ष केलेला आहे आणि त्या संघर्षाचं फलित म्हणून आज आपण इथे सर्वजणी एकत्र आलेलो आहोत. फक्त मला आजच्या सावित्रींना एक सांगायचं आहे. आजची सावित्री काय करते की मी माझ्या मुलीला शिकवते, मग ते शिक्षण देताना आजची सावित्री थोडासा सामाजिकतेमध्ये कमी पडायला लागली असं मला वाटतं. आजच्या सावित्रीला मला कळकळीची विनंती की तुम्ही शिक्षण जरूर द्या, शिक्षण देता ते सामाजिकतेचं ज्ञान द्या, शालेय ज्ञान द्या, परस्पर संवादाचं ज्ञान द्या. तो संवाद आता कमी पडायला लागलेला आहे. आज आपण जर सोशल मीडियाचा विचार केलेला आहे तर मुलं पुस्तकापासून सुद्धा लांब, म्हणजे मुली पुस्तकापासून सुद्धा लांब चाललेलं आहे आणि जे ज्ञान नको मिळायला ते ज्ञान आज दिल्या जायला लागलं. त्यामुळे मी म्हणेन सावित्रीनो तुम्ही जागे व्हा, तुम्ही जागे व्हा आणि समाजासाठी जे पाहिजे ते देण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःच्या मुलींना थोडंसं जागृत करण्याचा प्रयत्न करा. हा मला आज संदेश द्यावा असं वाटतो. धन्यवाद. खऱ्या अर्थानं जे काही हक्क अधिकार आपल्याला मिळालेले आहेत, संपूर्ण समाजाला मिळालेले आहेत, ते महापुरुषांच्या त्यागातून, संघर्षातून, त्यांच्या समर्पणातून मिळालेले आहेत. ज्याप्रमाणे आंब्याचं झाड उगवून येण्यासाठी एखाद्या कोयला जमिनीमध्ये पुरून घ्यावं लागतं, गाडून घ्यावं लागतं, तेव्हा ते आंब्याचं झाड ताठ मानेनं उभं राहतं. अगदी तशाच प्रकारे आपल्या सगळ्या महापुरुषांनी स्वतःला झोकून दिलेला आहे. आणि विचार करायचाच म्हटलं, सावित्रीबाई फुलेंबद्दलच बोलायचं म्हटलं तर सावित्रीबाई फुलेंचा खूप मोठा त्याग आहे, खूप मोठा संघर्ष आहे. परंतु तो प्रत्येकाच्या समाजमनामध्ये उतरणं गरजेचं आहे आणि तो उतरण्यासाठी त्यांचं चरित्र प्रथमतः वाचणं गरजेचं आहे. त्यांचं काय योगदान होतं, त्यांचा किती मोठा संघर्ष होता आणि त्यांच्या संघर्षामधून प्रत्येक व्यक्ती आज उभारलेला आहे हे सगळ्यांनी जाणून घेणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी त्यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार होणं गरजेचं आहे. कारण एक प्रसंग असा घडला होता सावित्रीबाई फुलेंच्या आयुष्यामध्ये की शेंतगड चिखल तर त्यांच्या अंगावर टाकलं जायचं, परंतु एक आडदांड माणूस त्यांच्यासमोर आला होता आणि म्हटला होता की मुलींना शिकवायचं बंद कर, मी तुझं चारित्र्य भ्रष्ट करीन. त्यावेळी सावित्रीबाई फुलेंनी त्याच्या कानाखाली मारली आणि म्हटल्या, आज तुझं थोबाड रंगवलं आहे, याद राख, पुन्हा जर वाटेला गेलास तर तुझ्या रक्तानं धरती रंगवीन. आणि तीच क्रांतीची हाक महाराष्ट्रातल्या तमाम स्त्रियांच्या कानावर गेली आणि म्हणूनच आज मी आपणासमोर बोलण्यासाठी उभे आहे. आणि आज कितीतरी मुली, कितीतरी महिला त्यांच्या संघर्षातून, त्यांच्या त्यागातून शिकलेल्या आहेत, पुढे गेलेल्या आहेत.
आणि मला असं वाटतं की त्यांचा विचार जर खऱ्या अर्थाने मनामध्ये रुजवायचा असेल तर त्यांना अपेक्षित असणारं शिक्षण, त्यांना अपेक्षित असणारी समाजव्यवस्था आज निर्माण करावी लागेल. आणि ती समाजव्यवस्था दैववाद कर्मकांड केल्याने होणार नाही, उपवास तापवास केल्याने होणार नाही, तर विज्ञानवादी विचार त्यांना अपेक्षित असणारा रुजवणं गरजेचं आहे. सर्वांना सावित्रीबाई फुलेंच्या जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. म्हणजे आज जे आपण आहोत ते केवळ सावित्रीबाई फुलेंमुळं आपण आलेलो आहोत, नाहीतर नेहमी घरच्या जबाबदाऱ्या कधीच संपत नाहीत. पण आपल्याला जाणीव झालेली आहे, आता हळूहळू आपण जागृतावस्थेत यायला लागलो आहे. तर ह्या सगळ्याचं श्रेय जे आहे ते आई सावित्रीबाईचं आहे. आणि त्यामुळं आपण सगळ्यांनी हे ऋण स्वतःची प्रगती करून फेडलं पाहिजे असं मला वाटतं. तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. प्रथमतः ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंना माझं विनम्र अभिवादन. खरं तर आज आपण जे इथं आहोत सगळ्या मिळून एकत्र जे आहोत ते सावित्रीबाई फुलेंमुळेच. त्यांनी मुलींना जे शिक्षण दिले ना, खरंच त्यामुळेच सगळे आज ह्या पदावर आहेत.